हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका. तर आजचा आपला टॉपिक आहे ब्रेस्ट पेन. ब्रेस्ट पेन म्हणजे छातीमध्ये दुखणे, छातीमध्ये सेन्सेशन होणे. तर याची वेगवेगळी कारणे असतात. त्यावर आपण काय ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि यावर काय काळजी घेऊ शकतो हे आज आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूया. तर कॉजेस पाहिले तर प्रेग्नन्सीमध्ये सम लेडीजला पहिल्यापासूनच खूप टेंडरनेस असतो किंवा ब्रेस्ट पेन होऊ शकतं. मेन्स्ट्रुअल सायकल ठराविक लेडी ज्या असतात त्यांना मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये ब्रेस्ट पेन होतं. मेनोपॉज म्हणजे पिरियड्स गेल्याच्या नंतर ब्रेस्टमध्ये टेंडरनेस येऊ शकतो, सेन्सेशन येऊ शकतं. सायक्लिकल मॅस्टॅल्जिया म्हणजे फक्त पिरियड्समध्येच ब्रेस्ट पेन होतं, पण प्रत्येक वेळी होतं. तर असे हे कॉजेस आहेत. मॅस्टायटिस म्हणजे ब्रेस्टला इन्फेक्शन होतं. तर हे कोणत्या लेडीमध्ये होऊ शकतं? तर ब्रेस्ट फिडिंग लेडीजमध्ये मॅस्टायटिसचे जास्त चान्सेस असतात. फायब्रो ॲडेनोमा म्हणजे नॉन कॅन्सरस गाठ छातीमध्ये होऊ शकते. तर हे वेगवेगळे त्याचे कॉजेस असतात. आपण प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायला हवी. सिम्पल सिस्टमध्ये सुद्धा खूप टेंडरनेस असतो किंवा छातीमध्ये दुखू शकतं. आणि लास्ट म्हटलं तर कार्सिनोमा, मग कॅन्सर स्टेट असेल तर त्यामध्ये तर ब्रेस्ट सेन्सेशन म्हणा किंवा दुखणं म्हणा खूप सारं असतं. ड्रग्जमध्ये पाहिलं तर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह ज्या लेडी रेग्युलरली वापरतात, म्हणजे पिरियड्स लांबवायच्या किंवा ॲबॉर्शनच्या गोळ्या किंवा प्रेग्नन्सी राहू नये म्हणून गोळ्या खाणं, तर यामुळे सुद्धा ब्रेस्ट पेन होणं किंवा ब्रेस्ट कॅन्सर होणं हे चान्सेस बऱ्यापैकी वाढू शकतात. तर होमिओपॅथिकली आपण बरेच काही प्रॉब्लेम सॉर्ट आउट करू शकतो. तर आज मी तुम्हाला काही थोडेसे मेडिसिन किंवा मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन सांगणार आहे. तर फर्स्ट मेडिसिन आपण पाहिलं तर सॅबॅल सेरुलाटा मदर टिंचरमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. तर हे कधी वापरायचे? तर यामध्ये होतं काय, तर ब्रेस्टची साईज ही खूप कमी असते, म्हणजे नॉर्मलपेक्षा खूप कमी असते, म्हणजे श्रिंकेज लाईक आपण म्हणू शकतो. तर त्यावेळी आपण सॅबॅल सेरुलाटा मदर टिंचर 10 थेंब सकाळी, 10 थेंब दुपारी आणि 10 थेंब संध्याकाळी कमीत कमी 6 महिन्यांसाठी पेशंटला आपल्याला द्यायचं आहे. तर नॉर्मलमध्ये ब्रेस्ट साईज येऊन जाते, टेंडरनेस कमी होऊन जातो. कायमाफिला मदर टिंचर हे सुद्धा मेडिसिन आहे. तर यामध्ये काय होतं, ती ब्रेस्टची साईज जी आहे ती नॉर्मलपेक्षा खूप जास्त असते. तर अशा वेळी आपण कायमाफिला मदर टिंचर पेशंटला देऊ शकतो. 10 थेंब 3 वेळा आपल्याला पेशंटला द्यायचं आहे. हे मेडिसिनसुद्धा आपल्याला 6 महिन्यांसाठी पेशंटला द्यायचं आहे. तर ब्रेस्टची साईज आहे ती हळूहळू कमी होऊन जाते, नॉर्मल होऊन जाते. थर्ड मेडिसिन पाहिलं तर अस्टेरिस 30 पोटेन्सीमध्ये किंवा 200 पोटेन्सीमध्ये आपण पेशंटला देऊ शकतो. तर अस्टेरियाज हे जे मेडिसिन आहे हे मोस्ट ऑफ दी लेफ्ट ब्रेस्टवरती काम करतं, म्हणजे सोअरनेस असेल, टेंडरनेस असेल किंवा ब्रेस्ट पेन असेल, मोस्ट ऑफ दी लेफ्ट ब्रेस्टमध्ये हे सगळे जे पेन आहे हे होत असेल तर आपण ॲस्टेरियाज 30 किंवा 200 पोटेन्सीमध्ये 10 थेंब 3 वेळा पेशंटला देऊ शकतो. खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. बोरॅक्स 30 किंवा 3x किंवा 30 या पोटेन्सीमध्ये आपण पेशंटला देऊ शकतो. तर हे मेडिसिन राईट ब्रेस्टवर जास्त इफेक्ट करतं. तर 3x पोटेन्सीमध्ये आपल्याला 2-2 गोळ्या 3 वेळा पेशंटला द्यायच्या आहेत आणि 30 पोटेन्सीमध्ये 2-2 थेंब 3 वेळा पेशंटला द्यायचं आहे. सोअरनेस असेल, टेंडरनेस असेल किंवा पेन असेल राईट ब्रेस्टला, तर खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. सॅंग्विनेरिया कॅन 30 किंवा 200 पोटेन्सीमध्ये हे मेडिसिन आपण वापरू शकतो. तर आफ्टर म्हणजे मेनोपॉजच्या नंतर जे ब्रेस्टमध्ये टेंडरनेस आहे किंवा ब्रेस्टमध्ये दुखणं आहे तर हे घालवायचं असेल, पण लक्षात ठेवा पिरियड्स गेल्याच्या नंतर जे ब्रेस्टमध्ये दुखणं आहे किंवा सेन्सेशन आहे तर त्यावेळी आपण सॅंग्विनेरिया कॅन 30 किंवा 200 पोटेन्सीमध्ये देऊ शकतो. 2-2 थेंब 3 वेळा पेशंटला आपल्याला द्यायचं आहे.
डल्कामारा 200. तर हे मेडिसिन टिपिकल मेडिसिन आहे. यामध्ये काय होतं, व्हजायनल डिस्चार्ज असतात, व्हाईट डिस्चार्ज असू शकतात आणि व्हजायनल डिस्चार्ज बरोबरच पेशंटला ब्रेस्ट सोअरनेस असतो किंवा टेंडरनेस असतं. म्हणजे ब्रेस्टमध्ये दुखतं किंवा खूप टेंडरनेस होऊन जातो किंवा पेशंट सहन करू शकत नाही, एवढं पेन असतं. त्यावेळी आपण डल्कामारा 200 आठवड्यातून एकदा जवळजवळ 3 महिन्यांसाठी पेशंटला द्यायचं आहे. तर खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. लास्ट मेडिसिन म्हटलं तर फायटोलॅका. तर फायटोलॅका मेडिसिन हे फायब्रोॲडेनोमा असेल किंवा सिम्पल सिस्ट असेल किंवा मॅस्टायटिस असेल, तर हे ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपण फायटोलॅका पेशंटला देऊ शकतो. खूप छान आणि अमेझिंग असा रिझल्ट पेशंटला येऊन जातो.